एक महत्त्वाची बातमी, मंत्री विजय शाह प्रकरणामध्ये आता एसआयटी स्थापन करा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। मध्य प्रदेश सरकारने एसआयटी गठीत करावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। मंत्री विजय शाहचं कर्नल कुरेशींबद्दलचं वादग्रस्त विधान प्रकरण हे आहे। दरम्यान या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिलेले आहेत। एसआयटी मध्ये राज्याबाहेरील लोकांचा समावेश असेल असंही कोर्टाने म्हटलंय। मंत्री विजय शाह प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश आता सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशींसंदर्भात वादग्रस्त विधान केलेलं होतं, त्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती। दरम्यान त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। यानंतर विजय शाहांनी याचिका दाखल केली आणि त्या संदर्भातला आज सुनावणी होती। या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने हे महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत। या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत। मध्य प्रदेश सरकारने ही एसआयटी गठीत करावी असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। मंत्री विजय शाहने कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि या प्रकरणी आज सुनावणी पार पडली। या सुनावणी दरम्यान मंत्री विजय शाह प्रकरणामध्ये आता एसआयटी स्थापन करा असे आदेशच सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। मध्य प्रदेश सरकारने ही एसआयटी गठीत करावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। या प्रकरणी आता एसआयटी मध्ये नेमका कोणाकोणाचा समावेश असेल तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या प्रकरणात आता विजय शाहने याचिका सुद्धा दाखल केलेली होती। त्याच याचिकेच्या पार्श्वभूमीवर आता ही सुनावणी आज पार पडलेली आहे आणि याचाच सुप्रीम कोर्टाचा हा जे आदेश आहे तो आपण पाहतोय। एसआयटी मध्ये राज्याबाहेरील अधिकारी असणार आहे अशी ही माहिती समोर येते। तर मंत्री विजय शाह प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने आता गंभीर दखल घेतलेली आहे। मंत्री विजय शाह प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने दखल घेऊन आता एसआयटी स्थापन करण्याचे हे आदेश दिलेले आहेत। मात्र त्या एसआयटी मध्ये राज्याबाहेरील काही अधिकाऱ्यांचा समावेश असेल असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मंत्री विजय शाह प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेतलेली आहे आणि आता चक्क एसआयटी स्थापन करण्याचे आदेशच सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात विजय शाहने वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता। गुन्हा दाखल केल्यानंतर सुद्धा त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि या प्रकरणी आज सुनावणी पार पडली आहे। या सुनावणी दरम्यान एसआयटी स्थापन करण्याचे आदेश आता सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। विजय शाह प्रकरणात ही एसआयटी मध्य प्रदेश सरकारने स्थापन करावी असे आदेशही देण्यात आलेले आहेत। यासह या समितीमध्ये राज्याबाहेरचे अधिकारी असावेत असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणात पुढे काय होत आहे तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सध्याची महत्त्वाची माहिती म्हणजे विजय शाह प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश आता सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। तर आपण पाहतोय ज्यांचं कौतुक अख्ख्या देशभर होत होतं, ज्या महिलांनी भारताचं प्रतिनिधित्व अगदी चोख पार पाडलं, त्या महिलेसंदर्भात एक वादग्रस्त विधान एक मंत्री करतो आणि त्या पार्श्वभूमीवर आता 3 IPS अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। विजय शाह प्रकरणात आता ही एसआयटी स्थापन केली जाईल असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। मध्य प्रदेश सरकारने ही एसआयटी स्थापन करावी असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। या प्रकरणाची गंभीर दखल खरं तर सुप्रीम कोर्टाने घेतलेली आहे आणि यानंतर आता या एसआयटी मध्ये मध्य प्रदेश सरकार व्यतिरिक्त मध्य प्रदेशच्या राज्याव्यतिरिक्त इतर राज्यातले अधिकारी असतील असंही मध्य प्रदेश सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विजय शाह प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। या प्रकरणात विजय शाहने सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे आणि आता सुप्रीम कोर्टाने मागच्या वेळी सुद्धा खरं तर विजय शाहला फटकारलेलं होतं आणि आता सुद्धा महत्त्वाची माहिती म्हणजे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश आता सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। या प्रकरणी आता या एसआयटी मध्ये 3 अधिकाऱ्यांचा समावेश असेल अशी माहिती आहे। 3 IPS अधिकाऱ्यांची ही एसआयटी स्थापन करण्याचे हे आदेश देण्यात आलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे मध्य प्रदेश राज्याच्या व्यतिरिक्त इतर राज्यातले हे अधिकारी असतील असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता ही एसआयटी स्थापन केली जाईल।